नमस्कार. आजच्या आपल्या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. जगाचा अंत हा विषय खरं तर सगळ्यांनाच आकर्षित करतो, नाही का? अगदी. सिनेमा, पुस्तकं, विज्ञान सगळीकडेच याची चर्चा असते. पण आज आपण एका अशा भविष्यवाणीचा अभ्यास करणार आहोत, जिने या कल्पनेला एक विशिष्ट आकार दिलाय. बरोबर. आणि आपल्याकडे जे साहित्य आहे ते बायबलच्या 7 शिक्के किंवा 7 सील्स या संकल्पनेबद्दल आहे. हो. आणि यावर मुख्यत्वे 2 मतप्रवाह आहेत. काहींना वाटतं की हे सगळं एकाच वेळी घडणारं एक मोठं अराजक आहे, पण एक दुसरा गट आहे, ज्याचं म्हणणं आहे की ही एक ठरवून लिहिलेली पटकथा आहे, जी टप्प्याटप्प्याने उलगडते. आणि आज आपण ह्याच दुसऱ्या दृष्टिकोनाचा सखोल अभ्यास करणार आहोत. ही पटकथा खरोखरच इतकी तर्कसंगत आहे का? चला तर मग सुरुवात करूया. पहिला शिक्का तोडल्यावर काय होतं? पहिला शिक्का तोडल्यावर एक पांढरा घोडा दिसतो. पांढरा घोडा म्हणजे शांतीचं प्रतीक. नाही, निखेच तर खरी गंमत आहे. अनेकांना तसंच वाटतं, पण या साहित्यानुसार हा घोडा आणि त्याचा स्वार फसवेगिरी किंवा भ्रमाचं प्रतीक आहे. त्याच्या हातात धनुष्य आहे आणि तो जिंकण्याच्या इरादेनेच बाहेर पडलाय. एक मिनिट. म्हणजे जगाच्या अंताची सुरुवात थेट युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीने नाही, तर फसवणुकीने होते. हे हे खूपच इंटरेस्टिंग आहे. अगदी. यामागचा विचार असा आहे की कोणतीही मोठी उलथापालथ होण्याआधी समाजात एक वैचारिक गोंधळ निर्माण होतो. खोटे नेते, खोट्या विचारसरणी या गोष्टी लोकांना योग्य मार्गापासून भरकटवतात. अच्छा, ही पहिली पायरी आहे. हो, एकदा लोकांमध्ये फूट पडली की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. आणि पुढची गोष्ट म्हणजे? युद्ध. कारण दुसरा शिक्का तोडल्यावर एक लाल घोडा येतो, नाही का? बरोबर. जो युद्धाचा प्रतीक आहे त्याचा स्वार पृथ्वीवरून शांती काढून घेतो. त्याला एक मोठी तलवार दिली जाते. आणि मग लोक एकमेकांना मारायला लागतात. हो, राष्ट्र राष्ट्रावर उठतं, राज्य राज्यावर. फसवणुकीमुळे जो अविश्वास निर्माण झाला होता तो आता थेट संघर्षात बदलतो. आधी फसवणूक, मग युद्ध. आणि युद्धाचा थेट परिणाम म्हणजे समाजाची वाताहत आणि संसाधनांची कमतरता. मला वाटतं तिसरा घोडा याच वास्तवाकडे बोट दाखवत असेल. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. तिसरा शिक्का तोडल्यावर काळा घोडा येतो. दुष्काळाचा प्रतीक. हो, त्याच्या स्वाराच्या हातात तराजू आहे. तेव्हा महागाई इतकी वाढते की एका दिवसाच्या मजुरीत फक्त एक वेळचं जेवण मिळू शकतं. फक्त एक वेळचं? बापरे. पण त्यात एक विचित्र तपशील आहे. तेल आणि द्राक्षारसाला इजा पोचवू नका असं काहीतरी म्हटलं आहे. बरोबर. आणि हाच यातला महत्वाचा मुद्दा आहे. ही केवळ दुष्काळाची भविष्यवाणी नाही, तर एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक फाटाफुटीचं चित्र आहे. म्हणजे असं की संकट काळातही श्रीमंतांच्या चैनीच्या वस्तूंना धक्का लागत नाही, पण सामान्य माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होतो. हा मुद्दा आजही तितकाच खरा वाटतो की नाही? नक्कीच. आणि या 3 घोड्यांनंतर येतो चौथा घोडा, फिकट पिवळ्या रंगाचा. हो, मृत्यूचं प्रतीक. त्याच्या स्वाराचं नावच मरण आहे. आणि त्याच्यामागे नरक म्हणजे हेडीच चालत आहे असं म्हटलंय. नरक त्याच्यामागे चालत आहे, याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप खोल आहे. हे फक्त शारीरिक मृत्यूचं वर्णन नाहीये. हेडीज ही आत्म्यांना कैद करणारी जागा मानली जाते. म्हणजे जिथे जिथे घोडेस्वार मृत्यू घडवतो तिथे केवळ शरीरच संपत नाही, तर आत्म्याला कैद करणारी शक्तीसुद्धा पोचते. अरे देवा. आणि या स्वाराला तलवार, दुष्काळ, रोगराई आणि हिंस्र प्राण्यांद्वारे पृथ्वीचा 1/4 भाग नष्ट करण्याचा अधिकार दिला जातो. म्हणजे पहिल्या 3 घोड्यांचे परिणाम एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर विनाश घडवतात. तर हे झाले पहिले 4 घोडेस्वार. फसवणूक, युद्ध, दुष्काळ आणि मृत्यू. पण एक मिनिट, ह्या गोष्टी तर मानवी इतिहासात कमी अधिक प्रमाणात नेहमीच घडत आल्या आहेत. मग या भविष्यवाणीत नवीन काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. या साहित्यानुसार फरक तीव्रतेचा आहे आणि जागतिक स्तराचा आहे. या घटना एकाच वेळी संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या असतील. आणि हे तर फक्त काय? प्रसव वेदनांची सुरुवात आहे असं म्हटलंय. खरी संकट यानंतर सुरू होतात. अच्छा, म्हणजे ही फक्त नांदी आहे. मग 5व्या शिक्क्यानं कथानक कोणत्या दिशेने जातं? तो या घोडेसारांपेक्षा वेगळा आहे असं मी ऐकलंय. हो, अगदी. 5वा शिक्का आपल्याला पृथ्वीवरील संकटांवरून एका वेगळ्या आध्यात्मिक स्तरावर घेऊन जातो. आध्यात्मिक स्तरावर? हो, तो हौतात्म्याचं प्रतीक आहे. इथे आपल्याला स्वर्गात देवाच्या वेधीखाली असे आत्मे दिसतात ज्यांना देवाचं वचन मानल्यामुळे मारण्यात आलं होतं. आणि ते न्यायासाठी आक्रोश करत आहेत. अरे वा. म्हणजे ही भविष्यवाणी फक्त पृथ्वीवरील विनाशाबद्दल नाहीये, त्यात एक आध्यात्मिक बाजू पण आहे. न्यायाची मागणी करणारी एक वेगळीच कथा समांतर सुरू आहे. अगदी.
आणि याच काळात पहिल्या 4 शिक्क्यांनी निर्माण झालेल्या जागतिक गोंधळाचा फायदा घेऊन श्वापद म्हणजे द बीस्ट नावाची एक शक्ती सत्तेवर येते, असं हे साहित्य सांगतं. श्वापद. हो. तो या अराजकतेचा वापर करून सत्ता काबीज करतो आणि मग देवाच्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर छळ सुरू करतो, ज्यामुळे या हौतात्म्यांची संख्या आणखी वाढते. बापरे, म्हणजे 5वा शिक्का एका मोठ्या छळाच्या पर्वाची सुरुवात आहे आणि 6वा शिक्का तो तर आणखी भयानक आहे. हो, 6वा शिक्का तोडल्यावर तर परिस्थिती हाताबाहेरच जाते. मोठा भूकंप होतो, सूर्य काळा होतो, चंद्र रक्तासारखा लाल होतो. ही तर पूर्णपणे वैश्विक स्तरावरची उलथापालथ आहे. अगदी. आकाश गुंडाळीसारखं गुंडाळलं जातं आणि प्रत्येक डोंगर आणि बेट जागेवरून हलतं. हे इतकं भयंकर आहे की पृथ्वीवरचे सर्व मोठे आणि सामर्थ्यवान लोक गुहांमध्ये लपून देवाच्या क्रोधापासून वाचण्याची विनवणी करतात. इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. जर 6वा शिक्क्याच्या वेळी इतका मोठा विनाश होतो, तर मग त्यानंतर येणाऱ्या 7 करण्यांची म्हणजे 7 ट्रम्पेट्स आणि 7 पिढ्यांची म्हणजे 7 प्लेग्स यांची काय गरज आहे? हे वाचल्यावर असं वाटतं की कदाचित या सगळ्या घटना एकाच वेळी घडत असतील. एक मोठं वैश्विक अराजक. आणि याच मुद्द्यावर मतभेद आहेत. पण आज आपण ज्या साहित्याचा अभ्यास करतोय त्याचा मुख्य युक्तिवाद असा आहे की हा घटनाक्रम ठरलेला आहे. ठरलेला आहे. हो. त्यांच्या मते या घटनांमध्ये एक संरक्षणात्मक क्रम आहे. म्हणजे अंतिम न्याय येण्याआधी देवाच्या लोकांना सुरक्षित करण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. संरक्षणात्मक क्रम. हे जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. याकडे असं बघता येईल, शिक्के म्हणजे वादळापूर्वीची चेतावणी, काळे ढग, विजा चमकणं. करणे म्हणजे प्रत्यक्ष वादळाची सुरुवात, जोरदार पाऊस आणि वारा. आणि पीडा? आणि पीडा म्हणजे वादळाने केलेला अंतिम विनाश, पूर आणि हाहाकार. प्रत्येक टप्पा आधीच्यापेक्षा जास्त गंभीर आहे. यात एक स्पष्ट वाढता क्रम आहे. ठीक आहे. ही अॅनालॉजी खूप मदत करते. पण या संरक्षणात्मक क्रमाचं काही ठोस उदाहरण आहे का या साहित्यात? हो, एक उत्तम उदाहरण आहे. 5वा करणा वाजल्यावर टोळांचे एक संकट येतं. या टोळांना फक्त त्या लोकांना त्रास द्यायला सांगितलं जातं ज्यांच्या कपाळावर देवाची मोहर नाही. अच्छा. आणि ही मोहर लावण्याची प्रक्रिया 6वा शिक्का तुटल्यानंतर सुरू होते. याचा अर्थ सरळ आहे, जोपर्यंत देवाचा लोकांना संरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांना इजा पोहोचवणारी आपत्ती येऊच शकत नाही. आधी संरक्षण, मग संकट. बरोबर. हाच धागा या पूर्ण क्रमात दिसतो. अच्छा. म्हणजे काही लोक म्हणतील की हा क्रम लावण्याचा प्रयत्न मानवी तर्काला सोपा वाटावा म्हणून आहे. पण या साहित्याचा युक्तिवाद असा आहे की हा क्रम हेतुपुरस्सर आहे. त्यात एक न्यायाची भावना आहे. ज्यांना वाचवायचं आहे त्यांना आधी संरक्षण मिळतं. अगदी. आणि म्हणूनच या विश्लेषणानुसार पहिले 5 शिक्के हे प्रसव वेदनांची सुरुवात आहेत. खरं महासंकट, ज्याला ग्रेट ट्रिब्युलेशन म्हणतात, ते 6व्या शिक्क्याने म्हणजे त्या मोठ्या भूकंपाने आणि त्यानंतरच्या करण्यांनी सुरू होतं. ठीक आहे. तर आता हा क्रम स्पष्ट झाला आहे. मग 7वा आणि शेवटचा शिक्का तोडल्यावर काय होतो? कारण 6व्या शिक्क्याने तो पृथ्वीवर आधीच हाहाकार माजलेला असतो. आणि इथेच एक अनपेक्षित गोष्ट घडते. 7वा शिक्का तोडल्यावर कोणतीही नवीन आपत्ती येत नाही. काहीच नाही. उलट स्वर्गात अर्धा तास शांतता पसरते. शांतता? हो, ही वादळापूर्वीची शांतता आहे. कारण ही शांतता संपल्यावर 7 करणे वाजायला सुरुवात होते. म्हणजेच 7वा शिक्का हा पुढच्या अधिक गंभीर संकटांच्या मालिकेचा दरवाजा उघडतो. म्हणजे एका मालिकेनंतर दुसरी अधिक तीव्र मालिका सुरू होते. हां. या करण्यांमुळे काय होतं? इथे विनाशाची तीव्रता आणखी वाढते. पहिले 4 करणे वाजल्यावर पृथ्वीचा 1/3 भाग, समुद्राचा 1/3 भाग, नद्या आणि आकाशांचे मोठे नुकसान होतं. 1/3? हो. म्हणजे 4थ्या शिक्क्याने 1/4 मानवांचा नाश झाला होता आणि आता ग्रहाच्या 1/3 भागावर थेट परिणाम होतो. बरोबर. आणि 6वा करणा वाजल्यावर उरलेल्या मानवांपैकी आणखी 1/3 लोक मारले जातात. बापरे. आणि याच वेळी देवाच्या लोकांसाठी महासंकट सुरू होतं, जे या साहित्यानुसार 42 महिने म्हणजेच 3.5 वर्ष चालेल. थांबा, इथे तुम्ही देवाच्या लोकांसाठी महासंकट म्हणालात. हो. याचा अर्थ 2 प्रकारची संकटं आहेत का? अगदी बरोबर.
या विश्लेषणानुसार 2 प्रकारची महासंकटे आहेत. अच्छा. 6वा करणा वाजल्यावर जे सुरू होतं ते श्वापदाच्या राजवटीत देवाच्या लोकांवर येणारे छळाचे महासंकट आहे. तर 7वा करणा वाजल्यावर 7 पीडा सुरू होतात, जे श्वापदाच्या अनुयायांसाठी म्हणजे ज्यांनी देवाला नाकारलं आहे त्यांच्यासाठी महासंकट आहे. आणि देवाच्या लोकांचं काय होतं? त्यांना त्या 7 पिढ्यांचा सामना करावा लागतो का? नाही. या विश्लेषणानुसार 7वा करणा वाजायचा अगदी आधी देवाच्या लोकांना वर उचलून घेतलं जातं, ज्याला रॅप्चर असं म्हणतात. त्यामुळे त्यांना त्या अंतिम 7 पिढ्यांचा सामना करावा लागत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी संकटाचा काळ संपलेला असतो, पण जगासाठी अंतिम न्यायाचा काळ सुरू झालेला असतो. बरोबर. तर आज आपण जगाच्या अंताच्या भविष्यवाणीतील 7 शिक्के या संकल्पनेचा एका विशिष्ट दृष्टिकोनातून आढावा घेतला. सुरुवातीला वाटणाऱ्या गोंधळाच्या पलीकडे ह्या साहित्यात एक अत्यंत तर्कशुद्ध आणि टप्प्याटप्प्याने उलगडणारा क्रम मांडला आहे. जो खूप महत्वाचा आहे. आधी 4थ्या शिक्क्याच्या वेळी पृथ्वीवरील 1/4 लोकसंख्या नष्ट होते. त्यानंतर ग्रहाचा 1/3 भाग उद्ध्वस्त होतो. आणि त्यानंतर उरलेल्या लोकांपैकी आणखी 1/3 लोक मारले जातात. विनाशाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढत जाते. आणि हे सर्व झाल्यावरच खऱ्या अर्थाने महासंकट सुरू होतं, जे जगाच्या सुरुवातीपासून कधीही आलेलं नव्हतं असं म्हटलं आहे. हा क्रम पाहिल्यावर लक्षात येतं की ही कोणती अचानक घडणारी घटना नाही, आणि यावरच आधारित आजचा आपला अंतिम विचार आहे. या घटनांकडे केवळ एक नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित संकट म्हणून न पाहता एका पूर्वनियोजित आणि टप्प्याटप्प्याने उलगडणाऱ्या मालिकेच्या रूपात पाहण्याचा अर्थ काय असू शकतो? जर हे सर्व एका निश्चित क्रमाने घडणार असेल, तर त्यामागे केवळ विनाशच आहे की काहीतरी संदेश देण्याचा हेतू आहे, यावर विचार करायला हवा.